कर्नाटकला जाणाऱ्या सर्व एसटी बस सेवा बंद. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बस चालकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने जोर धरला आहे. महाराष्ट्र सरकारने यावर मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या सर्व एसटी बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकला 50हून अधिक सरकारी बसेस जातात. सरकारने महाराष्ट्रातून संपूर्ण सेवा बंद केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील बेळगावमध्ये महाराष्ट्र सरकारच्या बसच्या चालकाला कन्नड भाषा येत नसल्याने मारहाण करण्यात आली. आजही महाराष्ट्रातील अनेक भागात या मुद्द्यावर बस चालकांकडून निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेही विधान समोर आले. MSRTC बसवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी कर्नाटकला जाणारी राज्य परिवहन बस सेवा बंद करण्याचे आदेश दिले. सरनाईक म्हणाले की शुक्रवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्गात कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी बेंगळुरूहून मुंबईला येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC बसवर हल्ला केला. कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी चालक भास्कर जाधव यांच्या चेहऱ्याला काळे फासले आणि त्यांच्यावर हल्ला केला, असे मंत्र्यांनी सांगितले. कर्नाटक सरकार या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत बस सेवा पुन्हा सुरू केली जाणार नाही, असेही सरनाईक म्हणाले. महाराष्ट्राच्या सरकारी बसच्या चालकाला मारहाण करण्याचे प्रकरण वेगाने वाढत आहे आणि महाराष्ट्र सरकारही या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत हे स्पष्ट आहे की जोपर्यंत कर्नाटक सरकार या प्रकरणात हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत हा मुद्दा तापतच राहील. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकला प्रवास करण्याचा विचार करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.